नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक. आपल्या 8वीच्या संस्कृत विभागातील पुढच्या पाठामध्ये आपलं स्वागत आहे. आता पहिल्या सत्र किंवा 6 महिन्यानंतरचा हा जो काय तिसरा घटक आपण चालू करत आहोत, तृतीय घटक हा. तर यामध्ये पृष्ठ क्रमांक 40वर पाठ 11 आहे, घटक 3 आणि पाठ 11. तर क्रियापदस्य सहचरा म्हणून हा पाठ आहे. तर पृष्ठ क्रमांक 40-41 इकडं पण लिहिलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण 40 पानावरचे जे काय विभक्ती प्रत्यय आपण बघितलेले आहेत, तर त्याचाच पुन्हा परिचय घेणार आहोत आपण. विभक्तीला कारक पण म्हटलं जातं. तर जे काय प्रथमापासून ते सप्तमीपर्यंतची विभक्ती आहे त्यामध्ये षष्ठी येत नाही. तर इथं पान नंबर 41वर ते कोष्टक किंवा टेबल पण दिलेलं आहे, कारक कोणते कोणते आहेत. आणि त्याच्या शरीर विभक्ती तर आपल्याला माहितीच आहे, त्याला फक्त एक दुसऱ्या नावानं संबोधित केलं जातं. आणि त्याचबरोबर इथं उदाहरणं पण दिलेली आहेत. तर या ठिकाणी आपण जे काही भाषासूत्र 1-2 मध्ये नाम सर्वनामाबरोबर वर्तमान काळाचे परस्मैपद आत्मनेपदाचे, विशेष करून परस्मैपदाचे क्रियापदाचे प्रत्यय बघितले. धातू आणि त्याला प्रत्यय म्हणजे जे क्रियापद. तर सुरुवातीलाच ते दिलेलं आहे, वाक्यातील तो शब्द जो क्रिया दर्शवतो, काहीतरी ॲक्शन झालेली आहे, तर त्याला क्रियापद असं म्हणतात. तर इथे जे काय उदाहरणं दिलेली आहेत, उत्तम पुरुष एकवचन, अहम पठामी लिखामी यच्छामी पश्यामी. तर आपण 40 पानावरचा पहिला पॅराग्राफ बघतो. तर ही सगळे आहेत एतानी पदानी क्रियां दर्शयन्ति. तर ज्या शब्दामध्ये क्रिया दाखवली जाते तर त्याला मराठी आणि हिंदी किंवा याच्याप्रमाणेच त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. आणि क्रियापदाच्या मूळ रूपाला संस्कृतमध्ये धातू असं म्हटलं जातं, जसं पठ आहे, लिख, गमगच्छ वगैरे या प्रकारे. आता हा तानी क्रियापदानी, ज्यामध्ये क्रिया दाखवली जाते तर त्याला क्रियापद असं म्हणतात. तर म्हणून त्यामध्ये कोणती क्रिया केलेली आहे, तर इथे या पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण दिलंय. तर अत्र का क्रिया लेखनम. आता इथं लिहिण्याची हे कला आहे, गौरव हा लिखती. तर क्रिया कोणती केली जाते, तर लिखती. तर यामध्ये लिहिण्याची कला आहे, त्यामुळं त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. आणि सहसा हे वाक्याच्या शेवटी येतं. तर कहा क्रिया, आता यामध्ये पहिल्यांदा हे क्रियापद वेगळी आहेत. कार्य, आता जी काय पठधातू, लिखधातू वगैरे, तर त्यामध्ये क्रिया दाखवली जाते आणि त्याचे जी काही रूपं तयार होतात त्याला क्रियापद असं म्हणतात. तर हे तरी आपण याची उजळणी घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण त्याचे क्रियापदाचे प्रत्यय पण बघितलेले आहेत. ती, तहा, अंती, सी, तहा, थ आणि मी, वहा, महा. यानुसार ही जी काही रूपं होतात, पठामी, पठावा, पठामा, पठती, पठता, पठती, तर अशा प्रकारची रूपं पण आधी आपण बघितलेली आहेत. तर या क्रियापदांचे वेगवेगळे जे काय सहचर म्हणजे सहकारी आहेत, जे वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करतात आणि त्या वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहेत. तर क्रियापदास्य नैके म्हणजे अनेक, न एके, अनेक सहचरा, जानीमः तान् सर्वान्, त्या सर्वांचा आपण परिचय करून घ्यायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा इथे दिलेलं की अत्र का क्रिया, यामध्ये कोणती क्रिया आहे, तर लिखती म्हणजे लेखनम, लिहिण्याची क्रिया आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं क्रियापद आपल्याला पहिल्यांदा इथं माहिती असेल तर त्यावरून आपण बाकीचे जे काही त्याचे सहचर आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा क्रियापदाचा सहकारी कोण आहे, तर कर्ता, कार्यकर्ता. ही क्रिया कोण करत आहे, कहा क्रिया करोती किंवा क्रिया कहा करोती, कोण करत आहे. ही जी काही क्रिया आहे ती त्या क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला, कहा हा प्रश्न विचारला, तर काय मिळतं आपल्याला, कर्ता मिळतो. तर ती जी काय लिहिण्याची क्रिया आहे ती कोण करतं, तर त्याला फक्त विचारायचं कहा लिखती, कोण लिहितं. तर इथं लगेचच गौरव हा लिखती, तर गौरव लिहिण्याची क्रिया करतो. म्हणून कुठलं पण वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्ता आणि क्रियापद हे 2 शब्द तरी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर गौरव हा लिखती, कोण लिहितो, गौरव लिखती, कहा क्रिया, म्हणून तो कर्ता आहे. गौरव हा कर्ता आहे आणि तो जास्त करून प्रथमा विभक्तीमध्ये लिहिला जातो, प्रथमा. तर आपण वेगवेगळे देव, वन, माला, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी हे बघितलेले आहेत शब्द. तर गौरव हा पुल्लिंगी असल्यामुळं त्यामध्ये प्रथमा विभक्ती, देवा हा प्रमाण, गौरव हा, तर हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. तर म्हणून क्रियापदाला कोण किंवा कहा हा जर प्रश्न विचारला
तर इथं हा कर्ता सगळ्यात पहिल्यांदा आहे कर्ता. पुन्हा पुढच्या पॅराग्राफमध्ये पण आपण हे याची उजळणी करून घेणार आहोत. तर हे पहिलं आहे. इथं पलीकडच्या पण कोष्टकामध्ये कर्ता प्रथमा, इथं पण वेगळे उदाहरण दिलेत. रमा गीतम गायते, ते पण आपण नंतर बघायचं आहे. तर गाण्याची क्रिया आहे रमावर करते आहे. 41 पानावर पण टेबल दिलेलं आहे. तर रमा गाण्याची क्रिया करते म्हणून ती कर्ता आहे. कर्ता हा पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी जास्त करून असतो. तर यामध्ये पुढं दिलेलं आहे की गौरव हा किम लिखती. आता गौरव लिहितो हे दिलं आहे, पण पुढचा आहे, पुढचं जो काय क्रियापदात आपण बघितलं, क्रियापदाचा पहिला सहचर किंवा सहकारी म्हणजे कर्ता, जो काय क्रिया करणारा. आता गौरव काय लिहितो, आता क्रियापदाला पुन्हा किम हा प्रश्न विचारलेला आहे. तर खाली 2 उदाहरण आहेत. गौरव काय लिहितो, तर आपल्याला कर्ता मिळाले, त्याला तो काय लिहितो हे जर विचारलं तर कर्म मिळतं आपल्याला. तर पुढच्या वाक्यामध्ये पण तेच दिलेलं आहे की गौरव हा निबंधम लिखती. तर काय लिहितो, तर निबंध लिहितो. कविता लिहित असेल तर कविता लिहितो. इथं निबंध आहे, तर जे काय लिहितो तर त्याला कर्म असं म्हणतात. तर जे काय लिहितो इथं त्याला कर्म असं म्हणतात आणि ते द्वितीय विभक्ती असते. द्वितीय विभक्तीमध्ये निबंधम, वनम मने वनानी प्रथमा, वनम मने वनानी द्वितीय. किंवा जर पुल्लिंगी असेल तर पण देवमच होतोय. तर त्याप्रमाणे तर पुढच्या उदाहरणामध्ये इथं जर खालती बघितलं तर सानिकाचं जे आहे, सानिका किम यच्छती, सानिका लेखन पुस्तिकाम यच्छती. सानिका हा कर्ता आहे, देणारी सानिका आहे. तर ती काय देते, तर ती लेखन पुस्तिका देते. तिथं पण हाच काय किंवा किम हा प्रश्न विचारलेला आहे. तर लेखन पुस्तिका देते, त्यामुळे तिथं हे लेखन पुस्तिका हे कर्म आहे आणि या ठिकाणी निबंध हे कर्म आहे. तर 2 वाक्यामध्ये 2 वेगवेगळी कर्म या ठिकाणी दाखवलेली आहे. तर किम हा प्रश्न तेच म्हणून मराठीमध्ये पण लिहिलंय. कोण कार्य करतो त्याच्यामध्ये कर्ता मिळतो आणि काय कार्य करतो, काय देतो, क्रियापदाला काय विचारल्यानंतर कर्म आपल्याला मिळतं आणि ते जास्त करून द्वितीय विभक्तीमध्ये असतं. इथं पण बघितलं आपण तर निबंधम आहे. इथं पण लेखन पुस्तिका, माला माले माला प्रथमा, माला माले. इथं नुसतं जर मूळ रूप लेखन पुस्तिका आहे, पण इथं लेखन पुस्तिका, त्यामुळे इथं हे द्वितीय विभक्तीमध्ये असतं. त्याला देतो, लेखन पुस्तिकेला, पुस्तिकेला देतो, निबंधाला लिहितो, अशा प्रकारे शब्दशः अर्थ होतो. तर आपण कर्त्यानंतर कर्म बघितलं. कर्ता काय करतो किंवा क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला हे कर्म मिळतं. इथं पलीकडे पण जर बघितलं टेबलमध्ये विभक्ती द्वितीय आहे कर्माची. कर्म द्वितीय. मधुरा जलम पिबती. आता मधुरा ही कर्ता असली तरी पण याला दुसऱ्या याच्यात कर्म आपल्याला दाखवायचं. काय पिते, तर जलम म्हणजे पाणी पिते. मधुरा कर्ता आणि जलम हे कर्म आहे. मधुरा पाणी पिते. आणि शेवटचे जे काय आहेत गायती पिबती हे क्रियापद आहे. क्रिया करणारा कर्ता आणि काय करतो तर त्याला कर्म असं म्हणतात. आता त्यानंतर गौरवच्या याच्यातच जर खाली बघितलं, गौरव हा केन निबंधम लिखती. गौरव निबंध लिहितोय कळालं, तर केन कशाने, तर इथं पण महत्वाचं आहे. केन म्हणजे कशाच्या सहाय्याने, करण म्हणजे किंवा उपकरण, करण किंवा उपकरण, कशाची मदत घेऊन लिहितो. तर इथे दिलंय की लेखन्या, पेनाने लेखन्या. तर निबंध आहे तो लेखणीने लिहितो. लेखनी त्याचं तृतीय आहे. कशाने, केन म्हणजे हे पण सगळं तृतीय आहे. इथं द्वितीय, इथं तृतीय. त्यामुळं त्याला करण असं म्हणतात. करण किंवा उपकरण. काय उपकरण वापरलं, हाताने पण आहे पण त्याच्याबरोबर लेखणीने. तर करण त्याच्याबरोबर इथं हे पण तुम्ही समजण्यासाठी कोणतं उपकरण, कशाच्या साहाय्याने, तर लेखणीच्या साहाय्याने. लेखणीची तृतीय लेखन्या झालेला आहे. नदीचं नद्या होतं त्याप्रमाणे. माला किंवा हे असेल तर किंवा आकारांत जर असेल तर मालया, अशा प्रकारे तृतीय जे काय असेल तर त्याची तृतीय होणार. हाताने लिहित आहे असं जर म्हणायचं असेल तर हस्तेनं, हाताने लिहितो. कशाने लिहितो, हाताने. जर लेखनी इतर उपकरण दिलं नसेल तर त्यामुळं हे जे काय कर्म करण जे आहे ते इथं पण प्रश्न विचारताना तृतीयामध्ये विचारला आणि इथं उत्तर पण तृतीयामध्ये येतं. इथं पण बघा, कारकम करणम कशाने, तर तृतीया.
अहम सुधाखंडेन लिखामी, हे माझ्या बाबतीत फार अनुरूप होत आहे. शिक्षक सुधाखंड म्हणजे खडू, मी खडूने लिहितो, लिहिणारा करता मी आहे. आणि कशाच्या साह्याने, तर खडूने. तर त्यामुळं ते केने कशाने लिहितो, तर ते करण आहे, त्याच्या साह्याने लिहितो. आणि मी काय लिहितो, तर पाठ लिहितो किंवा वाक्य लिहितो. तर ते काय झालं, दुसरं कर्म झालं. कर्ता कर्म क्रियापद पण शिकलो आणि या ठिकाणी करण पलीकडच्या टेबलमध्ये पण दिलेलं आहे. आता इथं गौरव हा लेखन्या निबंधम लिखती, लेखणीने निबंध लिहितो म्हणून लेखनी इति साधनम, साधन किंवा करण याला समानार्थी शब्द काय दिलेला आहे, करण किंवा साधनम. साधनाने, कशाच्या सहाय्याने, कशाने, तर साधन, तर त्यालाच करण असं म्हणतात. इथं पण उदाहरण दिलेलं आहे सुधाखंडेनं. आता हा पहिला पॅरेग्राफ झाला आहे. दुसऱ्या ह्याच्यातलं पण आपण 1-2 बघितलंय. लेखन पुस्तिका हे कर्म बघितलं. आता पुढं बघा, त्याच्या खाली इति कर्मानंतर सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छति. सानिका कुणाला लेखन पुस्तिका म्हणजे काय, जी काय वही आहे, पाठपुस्तक किंवा तसं नाही, म्हणजे वही असेल किंवा काय पण, कुणाला देते. सानिका कुणाला देते, कस्मै म्हणजे कोणाला, तो करता कोणाला देतो, सानिका असू दे किंवा रमेश असू दे, तर कुणाला देतो. हे क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारल्यानंतर संप्रदान किंवा चतुर्थी आपल्याला मिळतं. करणमच्या खाली काय आहे, तृतीयानंतर चतुर्थी आहे, हे आपल्याला माहिती आहे विभक्तीमध्ये. तर ज्याला देतो त्याला संप्रदान, प्रदान करतो आपण, त्यामुळं संप्रदान म्हटलं जातं. तर सानिकानं कुणाला दिलेला इथं, सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छति, म्हणजे वही आहे ती तपासायला दिली आहे तिनं. आपण उदाहरणात बघूया, तेच उदाहरण वाढवून. म्हणजे अध्यापकानं किंवा शिक्षकांना किंवा अध्यापकांना ती लेखन पुस्तिका, तिची वही दिली तिनं. तर अध्यापकाय कुणाला दिली, अध्यापकाला. अध्यापकाय इति संप्रदान, तर इथेही चतुर्थी विभक्ती आहे आणि म्हणजेच त्याला संप्रदान असं म्हटलं जातं. आणि या उदाहरणामध्ये कुणाला दिली, तर अध्यापकाय, कस्मै अध्यापकाला हे संप्रदान, आणि ते चतुर्थी विभक्तीमध्ये लिहिलं जातं. तर इथं पण खाली दिलं आहे संप्रदान चतुर्थी, आणि उदाहरण वेगळं दिलेलं आहे पलीकडच्या पानावर, पान नंबर 41 वर. माता बालकाय क्रीडनकम यच्छति, तर आई मुलाला जे आहे ते खेळण्यासाठी काहीतरी खेळणं देते, क्रीडनकम. बालकाय महत्वाचं या ठिकाणी काय आहे, अध्यापकाय सारखं बालकाय चतुर्थी इथं. तर आकारांत स्त्रीलिंगी असेल तर काय होणार, मालाये अशा प्रकारे. जे काय असेल आकारांत आणि हे पुल्लिंगी आणि पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असेल तर तृतीयापासून सेमच होणार. इथं पण तृतीयापासून वनेनं किंवा हस्तेनं वगैरे अशा प्रकारे. चतुर्थीचं पण सेमच होणार आहे इथं, अध्यापकाय. चतुर्थीपासून पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीची रूपं सारखी होतात. आई मुलाला किंवा मुलासाठी शब्दशः बघितलं तर कोणासाठी हे कार्य करतं, कोणाला दिलं, ज्याला द्यायची त्याची इथे या प्रकारे चतुर्थी आलेली आहे, आणि त्याला संप्रदान असं म्हणतात. इथं काय आलं वरती, आता हे संप्रदानपर्यंत आपण बघितलं, अध्यापक आहे ती संप्रदान. आता खालती पुन्हा तिसरं जे चित्र आहे त्याच्या समोरचं वाक्य, सानिका गौरवाः च किं पश्यति. आता इथं दोघं पण आंब्याच्या झाडाखाली आहेत. सानिका हा गौरवाः च आम्रफलम पश्यति, दोघं पण काय पाहतात, किम. तर हे क्रियापदाला किम हे वापरल्यानंतर काय मिळणार आपल्याला, कर्म मिळणार. तर यामध्ये दोघं पण काय बघतात, तर आम्रफलम इति काय आहे, तर आम्रफलम म्हणजे काय होणार त्या ठिकाणी कर्म. आम्रफलम इति कर्म, इथं वरच्यासारखंच जे काय आम्रफलम इति कर्म लिहायचं आहे तिथं. तर आता हे उदाहरण का दिलं आहे, आधीच्या उजळणीसाठी पण आणि पुढं पण त्याचा संदर्भ आहे. आम्रफलम, आता पुढं आपण चतुर्थीनंतर पंचमीकडे जाणार आहे, संप्रदान नंतर अपादानकडे जाणार आहे. तर आम्रफलम कस्मात पतती, आम्रफल कोठून पडतं. तर इथं आम्रफलम कस्मात पतती, कस्मात म्हणजे आम्रफल कुठून पडतं. तर आम्रफलम वृक्षात पतती, झाडावरून. ऊन हे लागलं तर पंचमी,
तर या ठिकाणी तेच आहे. आता एक दोनच वाक्य बघायचे आहेत. आम्रफलम वृक्षात पतती, कशावरून पडतं, तर वृक्षात इति पुढचं जे आहे ते पंचमी म्हणजे आपादान, पंचमी इति आपादानम. तर आता संप्रदान चतुर्थी झाली त्यानंतर पंचमी बघितलं. ज्या ठिकाणाहून पडतं, कुठून पडतं, तर त्याला पंचमी हा विभक्ती लागते. आणि वृक्षात आपण पण बघितलं, देवात वनात हे सगळे पंचमीची रूप आहेत आणि म्हणून त्याला पंचमीलाच काय म्हणतात आपादान. इथं संप्रदानम तसंच आपादान, जर पुढं असं लिहिलं तरी पण चालेल किंवा संप्रदानम किंवा आपादान अशा प्रकारे पण मतापायी आपण लिहू शकतो. तर इथं पण उदाहरण दिले. नृपहा रथात अवतरती, राजा हा रथातून खाली येतो. अवतरती म्हणजे खाली उतरतो. कशातून, ठिकाण पुढं बघणार आहेत आपण सप्तमीमध्ये, त्या ठिकाणून बाहेर येणं, तर त्याला या ठिकाणी आपादान म्हटलेलं आहे. तिथून बाहेर येणं आपादान म्हणजेच पंचमी. वृक्षात वनात देवात वगैरे अशा प्रकारे. गृहात घरातून. तर आता हे इथं सगळ्याला तेच हे दिलेलं आहे म्हणून टायटल. पंचमीला 5 नंबर, इथं पण चतुर्थीला इथं पण बघा तुम्ही तेच नंबर घाला. तृतीयाला 3. फक्त विभक्ती आणि माहिती त्याला काय काय म्हणायचं ते आता आपल्याला बघायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी घ्यायचं. तर शेवटचं या ठिकाणी आहे आम्रफल कशातून पडतं आणि नंतर महत्वाचं कुठं पडतं. झाडावरून पडलेलं आहे तर कुठं पडलं त्याला सप्तमी. डायरेक्ट पंचमी नंतर सप्तमी का दिलेलं आहे, कारण षष्ठी हे फक्त संबंध दाखवतं. षष्ठी हे काय ठिकाण दाखवत नाही, त्यामुळं ते विभक्ती याच्यामध्ये आहे. षष्ठी विभक्ती आहे पण कारक नाही आहे, त्याच्यामध्ये कारक नाही दिलेलं षष्ठीचा, कारण त्या ठिकाणी ठिकाण किंवा अशा प्रकारे दाखवत नाही. ते नंतर डिटेल आपण नंतर बघणार आहोत, फक्त इथं समजून घ्या. त्यामुळं पंचमी नंतर सप्तमी आहे पण फक्त षष्ठीचं बघूया. षष्ठी संबंध कसं दाखवतो, दशरथस्य पुत्र हा राम, दशरथाचा पुत्र राम, दशरथस्य वनस्य वनाचं नाव, त्या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे. ठिकाण किंवा स्थान या ठिकाणी पंचमी किंवा सप्तमी सारखं नाही दिलेलं, कुणाला द्यायचं व्यक्ती वगैरे नाही. त्यामुळं षष्ठी हे संबंध दाखवतं पण कारक त्याचा या ठिकाणी वेगळा उल्लेख नाही केलेला, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आता पुढचं आहे आम्रफलम पुत्र पतती. आम्रफलम आता षष्ठी न बघता आपण या ठिकाणी सप्तमी बघणार आहोत. षष्ठीचं आहे आम्रफल, आंब्याचं फळ किंवा कोणते हे कोठे पडतं, कोठून पडतं ते बघितलं तर कोठे पडतं. अंगणे, आता या ठिकाणी आम्रफलम अंगणे पतती, तर अंगणे हे सप्तमी आहे आणि सप्तमीला काय म्हणतात अधिकरण. फक्त हे संस्कृतचे शब्द थोडक्यात लक्षात ठेवायचे. कर्ता कर्म करण सोपं आहे, संप्रदान पण सोपं आहे, ज्याला द्यायची ते चतुर्थी संप्रदान. फक्त हे 2 लक्षात ठेवायचं. अपादान म्हणजे ज्याच्यातून पडतं, जिथून ज्या ठिकाणून स्थान सोडतं ते, आणि अधिकरण म्हणजे सप्तमी, ज्या ठिकाणी. अधिकरण म्हणजे हे ज्या ठिकाणी, किंवा अजून महत्त्वाचं समजायचं असेल तर स्थान, स्थान किंवा ठिकाण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आम्रफलम अंगणे पद्धती, अंगणामध्ये किंवा जमीन असेल भूमौ जमिनीवर. अंगणे हे आपल्याला सोपं आहे सप्तमीला, वने देवे वगैरे अशा प्रकारे. अंगणे इथे अधिकरण, सप्तमीचं काय आहे याला अधिकरण म्हणतात. हे फक्त लक्षात ठेवा. अपादान पंचमी आणि सप्तमी अधिकरण. तर इथं पण अधिकरणचं आपण अपादानचं बघितलं, रथात किंवा हे पंचमीचं उदाहरण बघितलं, षष्ठीचं पण उदाहरण बघितलेलं आहे. तर अधिकरणचं या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे सप्तमीचं, धेनुः गोष्ठे तिष्ठती, गाय कोठे थांबते, त्या कर्त्याचं ठिकाण किंवा स्थान सांगितलेलं आहे तिथं, स्थान किंवा या ठिकाणी ठिकाण. तर गाय कुठं आहे ते कुठं आहे ते या ठिकाणी अधिकरण किंवा सप्तमीमध्ये सांगितलेलं आहे. गाय गोठ्यामध्ये थांबते किंवा थांबली आहे अशा प्रकारे. तर हे आपण बघितलं. तर अहम पाठशाला पठामी, मी शाळेमध्ये अभ्यास करतो, म्हणजे ते ठिकाण सांगितलेलं आहे. अहम गृहे वसामी, घरामध्ये, तर ते ठिकाण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि घरातून मी बाहेर जातो शाळेला, घरातून बाहेर, तर त्यावेळी पंचमी आहे. तर अशा प्रकारे वाक्यातनं हळूहळू सराव आपल्याला करायचा आहे. सरावासाठी पण वाक्य दिलेली आहेत. आता 5 नंबर 40 खालती चौकोनात दिले बघा, कर्ता कर्म करणम, हे 3 सोपं आहे. कर्ता कर्म आणि करण.
संप्रदान आपादान आणि अधिकरण च इत्येत सर्वे वाक्य क्रियापदस्य सहचरः. म्हणजे एकूण किती झाले बघा. प्रथमा ते सप्तमी मधला षष्ठी काढा, म्हणजे 6 हे सहचर आहेत, षष्टीमध्ये संबंध आहे फक्त. ते सर्व मिलित्वा क्रियां कुर्वन्ति अतः तानि कारकाणि. हे सर्व मिळून क्रियापदाला सहकार्य करतात, क्रिया पूर्ण करतात, म्हणून त्याला कारक म्हणतात. कारक परिचय करू. ते 9वी पासून पण आपल्याला 8वीला पण थोडं असेल, तर त्याचा सराव केल्यावर 9वी 10वीला पण हक्काचे मार्क आपल्याला मिळू शकतात. या कोष्टकामध्ये पण आपण ते बघितलंय. तर पुढच्या वेळेला आपण थोडक्यात उजळणी घ्यायची याची, आणि उजळणी पण एकदा पटापट घ्यायचे प्रत्येकाची, आणि त्याबरोबर भाषा अभ्यास आपल्याला पुढच्या वेळी बघायचा. हा जो काय भाषा अभ्यासामध्ये जे काय 3-4 प्रश्न आहेत, भाषा अभ्यास हा बघायचा. त्यामध्ये प्रश्न 1 ते यामध्ये जर बघितलं 1, 2, 3 मुख्य प्रश्न आहेत. उचित विभक्ती प्रयोगेण वाक्यम रचय, तर त्यानुसार वाक्य 4 आहेत. ऋत्वा यच्छति गच्छति क्रियापदेश आहे, दीर्घाणी वाक्य. मुख्य प्रश्न 1 ते 4 4च आहे, आणि 5वा अधिक एक आहे, मोठी वाक्य बनवायचे त्याची, ते एक्स्ट्रासाठी आहे. तर ते आपण जे काय भाषा अभ्यास आहे पुढच्या वेळी बघायचं आहे भाग 2 मध्ये, आणि याची पुन्हा एकदा उजळणी हे करायची. त्यामुळे याला जर तुम्ही पाहिजे असेल तर इथं जे काय भाषा अभ्यासला नंतर भाग 2 म्हणू शकताय. आणि आत्ताचा जो आहे हा सगळा त्याला भाग 1 पण आपण पूर्ण केलेला आहे या ठिकाणी भाग 1 मध्ये. तर इथं जे दिलेलं आहे यामध्ये टेबलमध्ये वेगळी उदाहरण दिलेली आहेत, तर त्या प्रकारचंच कोष्टक जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि आत्ता जे काय आपण वाक्य बघितलेली आहेत तर ती पण या टेबलमध्ये किंवा कोष्टकामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं. सेमच या ठिकाणी कारक आणि इथं विभक्ती, आणि त्याचबरोबर ह्या आत्ता आपण जे काही वाक्य बघितलेली आहेत प्रथमा द्वितीय, इथं कारक आहे, विभक्ती, आणि त्यानंतर इथली जी काही उदाहरणं आहेत या ठिकाणी दिलेली ती पण लिहायची, आणि इथं आपण मागं बघितलेली आहेत ती पण उदाहरण बघायचं. तर यामध्ये इथं ब आणि इथं अ मध्ये उदाहरण म्हणजे इथं या आत्ता या पेज नंबरवर बघितलेली ती पण लिहायची आहेत, आणि नंतर दुसऱ्या कोष्टकामध्ये ब म्हणजे पान नंबर 41 वर जी आहे ती दोन्हीवर पान नंबर 40 वर आणि 41 वरची वेगवेगळी उदाहरणं लिहा. नंतर आपण भाषा अभ्यास बघूया. नीट एकदा फक्त सोपा आहे, विभक्ती आहे त्याच आहेत, फक्त त्याला काय करता कर्मकरण, संप्रदान आणि आपादान आणि अधिकरण हे नीट पुन्हा एकदा रिव्हिजन बघूया आणि भाषा अभ्यास बघूया. आणि काय जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओची जे काय ते तो भाग बघा, म्हणजे पुन्हा एकदा उजळणी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी 9वी 10वीला पण सांगतोय, व्हिडिओ नुसता बघायचा नाही, तर व्हिडिओ बरोबर आजची तारीख आणि पेज नंबर घालायचा. ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ आता सोमवारपासून चालू होणार आहे तर ती तारीख आणि पेज नंबर हे घालून वहीमध्ये लिहायचं आहे, बघत लिहायचं, जसं आपण वर्गामध्ये करतो त्याप्रमाणे. काय कारण नुसतंच बघायचं म्हणून बघतात व्ह्यूज वाढवण्यासाठी न करण्यापेक्षा ठीक आहे, पण वहीमध्ये नोटबुकमध्ये ते लिहिणं आवश्यक आहे, कारण नंतर वाया चेक होऊन त्याला इंटरनल मार्क्स मिळणार आहे. तर त्याप्रमाणे करा. वेगळ्या नवीन पानावर हे लिहा, आणि नंतर भाषा अभ्यास पण वेगळ्या पानावर लिहा, आणि वेळच्या वेळी पूर्ण करा, म्हणजे बॅकलॉग किंवा जास्त मागचा जो काय अभ्यास राहणार नाही. तर पुन्हा एकदा लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.